Good morning students. Standard 4th, Subject English, page number 87, Order. आज आपण पाहणार आहोत ऑर्डर पान नंबर 87 वरील एक वेगळा प्रकार. आधी आपण अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे दिलेले शब्द ABCDEFGH असे Z पर्यंतच्या अक्षरक्रमानुसार वर्णमालेतील क्रमानुसार आपण ओळीने क्रमवार लावण्यास शिकलो आहोत. पण आज इथे एक वेगळ्या पद्धतीची ऑर्डरसुद्धा आपण शिकणार आहोत. आधी इथे काय उदाहरण दिलेलं आहे बघा. लिस्ट ऑफ सम सब्जेक्ट्स यू हॅव टू स्टडी इन हायस्कूल. म्हणजे हायस्कूलमध्ये म्हणजेच माध्यमिक शाळेमध्ये आता तुम्ही 5वीत जाणार आहात ना, त्या ठिकाणी तुम्हाला आणखीन काही वेगळे विषय येणार आहेत आणि आपल्या या विषयांना इंग्रजीत काही विशिष्ट नावंसुद्धा आहेत. कोणकोणते विषय असणार आहेत? सब्जेक्ट्स म्हणजे विषय, मराठी, इंग्लिश, हिंदी, मॅथमॅटिक्स म्हणजे गणित, हिस्ट्री म्हणजे इतिहास, जॉग्रफी म्हणजे भूगोल आणि सायन्स म्हणजे विज्ञान किंवा परिसर अभ्यास या असंच आपण आत्ता म्हणतो. बघा, हे विषय किंवा सब्जेक्ट्स टाईप्स दिलेले आहेत आणि त्याच्यापुढे तुम्हाला इथे 5, 1, 3, 6, 4, 2, 7 हे वेगळे नंबर्स का बरं दिसत आहेत? कारण ते अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे यांचा क्रम लावून ते दाखवलेला आहे. म्हणूयात आपण ABCDE. ई हे अक्षर आपल्याला पहिल्यांदा सापडतं वर्णानुमालेच्या क्रमामध्ये A to Z याच्यामध्ये, म्हणून त्याला एक आकडा म्हणून पहिल्या क्रमांकावर इंग्लिश असं लिहिलेलं आहे. मग Fचा कोणता इथे नाही, Gचा मात्र इथे शब्द आहे किंवा विषय दिलेला आहे जॉग्रफी, म्हणून सेकंड नंबरवरती आहे जॉग्रफी. Hचा सुद्धा विषय आहे, Hमध्ये आहे हिस्ट्री अँड हिंदी. मग दोन्ही Hचे असल्यानंतर दुसरं अक्षर काय आहे तर HI, इथे सुद्धा HI. मग आता तिसरं अक्षर बघायला लागेल. इथे आहे S, इथे आहे N. मग कोण बरं पहिलं येतं? ABCDEFGHIJKLMN आणि मग N नंतर OPQRS, आधी N म्हणून आधी हिंदी आणि त्यानंतर हिस्ट्री चौथ्या क्रमांकावर 4th नंबरवर आलेला आहे. त्यानंतर HIJKLM. मग Mचे सुद्धा मराठी आणि मॅथमॅटिक्स असे 2 विषय सब्जेक्ट इथे आहेत. मग त्यांचा काय बरं क्रम लागलेला आहे तर मराठी आणि मॅथमॅटिक्समध्ये MA समानच आहे, म्हणून तिसऱ्या अक्षरापासून R आधी येतो A to Zच्या क्रमामध्ये, म्हणून मराठी शब्द 5th नंबरवर आणि मॅथमॅटिक्स 6th नंबरवर आलेला आहे. आणि लास्ट वन इज सायन्स 7th नंबरला. ही झाली यांची लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार वर्णानुमालेनुसार आपण हा क्रम लावलेला आहे. आता बघा, हां, याच्यामध्ये काही शेजारी लिहिलेलं दिसतंय. जी लिस्ट आपण तयार केलेली आहे, यादी तयार केलेली आहे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार, त्याच्यात सगळ्यात पहिल्या क्रमांकावर इंग्लिश, त्याला म्हणलं आहे टॉप ऑफ द लिस्ट. सगळ्यात वरती जो आहे तो टॉप. म्हणजेच आपण टॉपर वर्गात जर कोणी पहिला आला किंवा एखाद्या रनिंगच्या रेसमध्ये शर्यतीत पहिला आला तर टॉपर किंवा टॉपला काय आहे असं आपण म्हणतो. सगळ्यात वरती टॉप ऑफ द लिस्ट इंग्लिश. मग बरोबर त्याच्या उलट सगळ्यात शेवटी लास्टला, पण इथे लास्ट नाही तर काय येतं, एखाद्या लिस्टच्या शेवटी असेल तर त्यांनी शब्द वापरलेला आहे, सांगितलेला आहे बॉटम ऑफ द लिस्ट. बॉटम ऑफ द ओशन हा शब्द आपल्याला गेला आहे बघा, समुद्राच्या तळाशी. म्हणजेच ह्या यादीत तळाशी शेवटी काय आहे तर बॉटम ऑफ द लिस्ट आहे सायन्स. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार जर हे शब्द विषय लावले तर फर्स्ट सब्जेक्ट इज इंग्लिश अँड द लास्ट बॉटम ऑफ द लिस्ट इज सायन्स. आता हे 7 विषय आहेत, त्यामुळे यांच्यामध्ये त्याला शब्द आलेला आहे मिडल ऑफ द लिस्ट, मध्यभागी. म्हणजे वरती 3 विषय आहेत 1, 2, 3 आणि खालून सुद्धा 1, 2, 3 विषय सोडले तर मध्यभागी आलेला आहे हिस्ट्री. मिडल ऑफ द लिस्ट, मध्यभागी आहे हिस्ट्री. टॉप ऑफ द लिस्ट, बॉटम ऑफ द लिस्ट अँड मिडल ऑफ द लिस्ट
हे तुम्हाला आता वेगळी ऑर्डर एक याच्यातनं सुद्धा शिकायला मिळालेली आहे. आता ही जशी लिहिलेली आहे, मग याच ऑर्डरनुसार काही स्वाध्याय आपल्याला सांगितलेला आहे. बिफोर आणि आफ्टर याचा वापर करून आपल्याला त्याच्यावरचा स्वाध्याय समजून घ्यायचा आहे. आता हीच ऑर्डर जी आहे ती आपण आपल्या आवडीनुसार सुद्धा लावू शकतो. अल्फाबेटिकल ऑर्डर त्यांनी दिलेलीच आहे. त्यावरून आधी आपण हे प्रश्न सोडवून घेऊयात आणि तुम्ही काय करायचं आहे की तुमच्या आवडीचे विषय कोणते. मला जर सगळ्यात जास्त हिस्ट्री आवडत असेल तर मी त्याला 1 नंबर हिस्ट्री. मग मला मराठी आवडतो आहे, मग 2nd नंबरला मराठी. आणि मग मला जॉग्रफी आवडतं आहे, मग 3rd नंबर इज जॉग्रफी. आणि मला सगळ्यात कमी आवडणारा विषय जर असेल मॅथमॅटिक्स गणित, तर त्याला मी 7 नंबरवर देणार. असं आपल्या आवडीचा क्रमसुद्धा देऊन तुम्हाला ही लिस्ट तयार करायची आहे. त्याला म्हणलेलं आहे रिअरेंज युअर लिस्ट इन ऑर्डर ऑफ युअर प्रेफरन्सेस. तुमच्या आवडीच्या क्रमानुसार. प्रेफरन्स पहिलं तुम्हाला काय करायला आवडेल, कशाचा अभ्यास करायला आवडतो, प्रेफरन्स, त्याच्यानुसार ही यादीसुद्धा तुम्ही तयार करायची आहे. आधी आपण हा एक्सरसाइज पाहूयात, समजून घेऊयात. बघा, यूज दिस लिस्ट टू पुट क्वेश्चन्स टू युअर पार्टनर इन पेअर्स. आता इथे काही आत्ता तुम्ही वर्गात नाही आहात, त्यामुळे तुम्हाला पार्टनर तुम्ही तुमच्या आई, बाबा, ताई, दादा कोणालाही बनवायचं आहे आणि त्यांच्याबरोबर हा एक्सरसाइज आपण करून बघायचा आहे. इथे त्यांनी विचारलं आहे बघा, व्हॉट कम्स बिफोर. इथे आपण घेऊयात एका सब्जेक्टचं नाव हिंदी. व्हॉट कम्स बिफोर हिंदी. आता हिंदी कुठे आहे तर बघा यादीमध्ये तुम्हाला दिसेल हिंदी इथे आहे. बिफोर हिंदी. बिफोर म्हणजे आधी. हिंदीच्या आधी काय आलेलं आहे, जॉग्रफी. करेक्ट. मग तिथे आपण त्याचं उत्तर लिहिणार आहोत. जॉग्रफी. GEOGRA ग्राफी. PH म्हणजे सुद्धा फ असतो आणि शेवटी वेलांटी आली तर बरेच वेळा Y हे अक्षर वापरलं जातं. जॉग्रफी. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट कम्स आफ्टर. आपण परत हिंदीच म्हणूयात म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल की काय आहे बिफोर. बिफोर अँड आफ्टर. व्हॉट कम्स आफ्टर हिंदी. लुक ॲट हिअर. हिंदी. व्हॉट कम्स आफ्टर हिंदी. आफ्टर म्हणजे त्याच्यानंतर. हिंदी नंतर काय आहे, व्हेरी गुड, हिस्ट्री. नेक्स्ट क्वेश्चन इज विच सब्जेक्ट डू यू लाईक बेस्ट. आपल्याला खूप आवडणारा कोणता विषय आहे. विच सब्जेक्ट म्हणजे विषय. आता आपण अल्फाबेटिकल ऑर्डरचाच विचार करून हीच आपली आवड आहे असं समजूयात आणि सांगूयात. विच सब्जेक्ट डू यू लाईक बेस्ट. आय लाईक इंग्लिश. विच सब्जेक्ट डू यू लाईक द लीस्ट. लीस्ट म्हणजे कमी आवडतो, खूप कमी आवडतो, कमीत कमी. विच जो बॉटम ऑफ द लिस्ट येईल, तुमच्या प्रेफरन्सनुसार जो बॉटम ऑफ द लिस्ट येईल तो तुम्हाला लिस्ट. आता इथं बघा LIST लिस्ट म्हणजे यादी आणि LEAST लिस्ट म्हणजे कमी, किमान, खूप कमीत कमी. मग कोणता, SCIENCE सायन्स. नेक्स्ट क्वेश्चन, डू यू लाईक डॅश डॅश बेटर दॅन डॅश डॅश. म्हणजे इथे आता काही विषय तुम्हाला आपल्या आई बाबांना किंवा ताई दादाला विचारायचं आहे. डू यू लाईक मराठी बेटर दॅन हिंदी. म्हणजे बेटर दॅन म्हणजे त्याच्यापेक्षा. डू यू लाईक मराठी बेटर दॅन हिंदी. हिंदीपेक्षा मराठी जास्त आवडतं का, येस ऑर नो विचारून सांगायचं आहे. व्हॉट डू यू लाईक बेटर डॅश डॅश और डॅश डॅश. या दोन्हीपैकी मग आता आपण इथं घेऊयात. मॅथमॅटिक्सलाच मॅथ्स असं शॉर्टकटमध्ये म्हणतात. मॅथ्स आणि सायन्स. आता SCIENCE सायन्स. व्हॉट डू यू लाईक बेटर, मॅथ्स और सायन्स, मॅथमॅटिक्स और सायन्स.
ऑर म्हणजे किंवा, या दोन्हीतला एक शब्द, एक कोणता तरी विषय तुम्हाला जास्त आवडतो असं विचारलं आहे. मग जो ज्याला जास्त आवडेल त्यांनी त्याचं नाव लिहायचं आहे. अशा पद्धतीने हा एक्सरसाइज अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार हे विषय आणि तुमच्या प्रेफरन्सेसनुसारसुद्धा हे विषय लिहून तुम्ही त्याचा क्रम लावून हा स्वाध्याय परत सोडवायचा आहे. थँक्यू.